आयुष्याचा प्रवास सर्वांच्या नशिबी असतो, पण यशस्वी प्रवास मात्र एखाद्याच्याच नशिबी असतो. या प्रवासात माणसं झुंजतात, संघर्ष करतात, थकतात आणि नशिबाला दोष देऊन हार पत्करतात. बुद्धी आणि श्रमांचं योग्य समीकरण मांडतात, त्यांनाच नशीब साथ देतं. लाखात काही जणच गाठतात यशाचा टप्पा, त्यापैकी आहेत आमचे पप्पा. सारीच माणसं आयुष्य जगतात, पण थोडीच माणसं आयुष्य घडवतात. अथक परिश्रम आणि कामावरचा ठाम विश्वास याच्या जोरावर तुपे साहेबांनी आपलं आयुष्य घडवलं. वयाची 60 गाठली तरी तुपे साहेबांचा उत्साह आणि जिद्द तरुणांना लाजवणारी आहे. तुपे साहेबांचा खडतर आणि यशस्वी जीवनपट तुम्हा आम्हाला मार्गदीप ठरणारा आहे. आज 8 मार्च म्हणजे तुपे साहेबांचा वाढदिवस, तोही 60वा, म्हणजे षष्ट्यब्दीपूर्ती महोत्सव. पप्पा अर्थात तुपे साहेब, आम्हा सर्वांना वाटतं तुम्ही सदैव आनंदी राहावं, सुखी राहावं. तुमच्या या जन्मदिनी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. तुपे साहेब म्हणजे संस्कार, तुपे साहेब म्हणजे व्यवसाय, तुपे साहेब म्हणजे प्रेरणा, तुपे साहेब म्हणजे कष्टांचा डोंगर, तुपे साहेब म्हणजे आम्हा सर्वांचा आधारवड. तुपे साहेबांचा जन्म 8 मार्च 1966 रोजी राहाता तालुक्यातील लोणी इथं एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबात आई वडील आणि भावंडांमध्ये तुपे साहेब हे सर्वात मोठे. तुपे साहेब यांचं लहानपण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत गेलं. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. घरातील सर्वात मोठे असल्यामुळं लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आपोआपच येऊन पडल्या. तुपे साहेबांच्या वडिलांचा शेती हा मुख्य व्यवसाय, पण त्याचबरोबर एक किराणा मालाचं दुकानही होतं. त्यामुळं शाळेतून घरी आल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी वडिलांना शेतीत मदत करणं आणि किराणा मालाच्या दुकानात काम करणं हे त्यांच्यासाठी नित्याचं होतं. तुपे साहेबांचं 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण प्राथमिक शाळा लोणी इथं झालं आणि 10वी पर्यंतचं शिक्षण लोणी गावातच असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं. अभ्यासाबरोबरच तुपे साहेब मैदानी खेळातही अग्रेसर होते. तुपे साहेब अतिशय हुशार विद्यार्थी असल्यामुळं शिक्षकांचे ते अतिशय आवडते विद्यार्थी होते. तुपे साहेबांचं ज्या प्राथमिक शाळेत आणि माध्यमिक शाळेत शिक्षण झालं, त्या दोन्ही शाळा आज नव्या रूपात लोणी गावात उभ्या आहेत. दहावीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुपे साहेबांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील डिप्लोमा कॉलेजमध्ये फॅब्रिकेशन डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळं त्यांना शिक्षण काही पूर्ण करता आलं नाही. 1985 मध्ये तुपे साहेबांनी वाणिज्य विभागात 11वीला प्रवेश घेतला. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं तेही शिक्षण अर्धवट सोडून तुपे साहेबांना वडिलांचा किराणा व्यवसाय सांभाळावा लागला आणि बघता बघता तुपे साहेबांनी व्यवसाय वाढवला आणि एकाची 2 किराणा दुकानं केली. त्यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता, पण तुपे साहेबांनी कधी हार मानली नाही. त्यांना नेहमी वाटायचं की आपण शासकीय सेवेत नोकरी करावी आणि आपल्या हातून जनकल्याण घडावं, आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा नव्या जोमानं 1985 साली कृषी विद्यालय पुणतांबा इथं डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरमध्ये प्रवेश घेतला. याच काळात
तुपे साहेबांना काही जिवलग मित्र भेटले. तसंच त्यांच्या कॉलेजमधील जोशी सरांचंही त्यांना मार्गदर्शन मिळालं. अथक परिश्रम आणि कष्टांच्या जोरावर तुपे साहेबांनी डिप्लोमा इन ॲग्रिकल्चरमध्ये प्रथम श्रेणी मिळवली. याच दरम्यान म्हणजे 19 मे 1989 रोजी तुपे साहेबांचं लग्न झालं आणि त्यांच्या आयुष्यात अलकाताई आल्या. नमस्कार, माझे मिस्टर दत्तात्रय तुपे हे स्वभावाने खूप छान आहेत आणि त्यांनी खूप सगळ्यांशी माणसं जोडली, मुलांना उच्च शिक्षित केलं आणि खूप चांगलं सहकार्य केलं मला पण. आणि स्वभाव पण खूप चांगला आहे त्यांचा आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. अलकाताई लक्ष्मीच्या पावलाने घरात आल्या आणि काही महिन्यातच तुपे साहेब ग्रामसेवकपदी रुजू झाले. आणि अशा प्रकारे दत्तात्रय तुपे हे भाऊसाहेब म्हणून साऱ्या पंचक्रोशीत ओळखले जाऊ लागले. तुपे साहेबांची ग्रामसेवक म्हणून पहिली नेमणूक सादतपूर आणि औरंगपूर या 2 गावात 1989 साली झाली. याच दरम्यान तुपे साहेब आणि अलकाताईंचा संसार फुलत होता. त्यांना पहिलं कन्यारत्न प्राप्त झालं आणि तिचं नाव ठेवलं स्वप्नाली. मुलगी झाल्याचा आनंद तुपे दाम्पत्यांना एवढा झाला, चिंचपूरहून त्यांनी 2 ट्रक भरून भजनी मंडळ आणलं आणि घरी भजनाचा कार्यक्रम ठेवला. यानंतर भाऊसाहेबांच्या प्रामाणिकपणामुळं आणि उत्कृष्ट कामगिरीमुळं दाद मिळत गेली आणि पुढं तुपे साहेब ग्रामसेवक ते ग्रामविकास अधिकारी पदापर्यंत पोहोचले. 23 सप्टेंबर 1992 रोजी दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव स्वाती. आणि 8 ऑक्टोबर 1995 रोजी पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव आकाश. अशा प्रकारे तुपे साहेबांचं कुटुंब फुलत गेलं. 3 अपत्य, ते स्वतः 2 जण नवरा बायको आणि आई वडील, असं 7 जणांचं परिपूर्ण कुटुंब झालं. तुपे साहेबांनी संगमनेर पंचायत समिती इथं तब्बल 23 वर्ष सेवा बजावली. त्यानंतर राहुरी पंचायत समिती इथं त्यांनी 5 वर्ष सेवा केली. काम करताना आपला परका न मानता त्यांनी काम केलं आणि याचं फळ म्हणून त्यांना विस्तार अधिकारी म्हणून बढोतरी मिळाली. तुपे साहेबांनी 1998 मध्ये श्री एकनाथरावजी ढाकणे साहेब आणि मित्रमंडळी यांच्या आग्रहास्तव संचालक पदासाठी निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते संचालक म्हणून निवडून आले. छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्था अहिल्यानगर इथं संचालक म्हणून तुपे साहेबांनी 5 वर्ष प्रामाणिकपणे आणि जबाबदारीनं कार्य केलं. वाढत्या वयात प्रकृती साथ देत नसल्यामुळं 2019 मध्ये तुपे साहेबांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. घर सांभाळताना तुपे साहेबांनी मुलांना काही कमी पडू दिलं नाही. दिवाळीचा सण असो की आणखीन कुठलाही सण असो, मुलांच्या आनंदासाठी आणि पत्नीच्या आनंदासाठी तुपे साहेबांनी खूप कष्ट घेतले. मुलं मोठी होत होती, त्यांच्या गरजा वाढत होत्या, त्यांचं शिक्षण सुरू होतं, पण तुपे साहेबांनी मुलांना काही कमी पडू दिलं नाही. कामाच्या वाढत्या व्यापामुळं तुपे साहेबांना अपार कष्ट करावे लागले आणि आर्थिक चणचण सुद्धा सहन करावी लागली. पण तुपे साहेब डगमगले नाहीत, थांबले नाहीत. सगळ्या प्रवासात त्यांना साथ मिळाली त्यांच्या पत्नीची, म्हणजे सौभाग्यवती अलकाताईंची. आज तुपे साहेबांची 3ही मुलं उच्च शिक्षित असून उत्तम पदावर कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत. मोठी कन्या स्वप्नाली, तिनं अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि त्यानंतर MBA HR पूर्ण करून पुणे इथं नोकरी स्वीकारली. स्वप्नालीचे पती मेहुल हे कॉम्प्युटर इंजिनियर असून ते पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. या दोघांनाही स्मित नावाचा गोंडस मुलगा आहे.
नमस्कार, मी मेहुल दत्तात्रय कापडणी, दत्तात्रय तुपे यांचं जावई. नमस्कार, मी स्वप्नाली दत्तात्रय तुपे कापडणी, मी त्यांची मोठी मुलगी. पप्पा, आज तुमचा 60वा वाढदिवस. खरं तर हा वाढदिवस नाहीये, हा तुम्ही दिलेल्या संस्कारांचा, कष्टांचा आणि मनमिळावू प्रेमाचा उत्सव आहे. तुम्ही आम्हाला हात धरून चालायला शिकवलं. खरं तर ते हात धरून चालायला नव्हतं, ते मोठं झाल्यावर कळलं की तुम्ही आम्हाला जगायचं कसं ते शिकवलं. मला सासरे म्हणून तर त्यांनी कधी जाणू दिलं नाही. नेहमी ते मला ॲज अ वडिलांप्रमाणेच प्रेम दिलं. मी त्यांचा मोठा जावई असून त्यांनी मला नेहमी आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं. मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आम्हा तिघांना त्यांनी इतकं छान सांभाळलं. ऍक्च्युली त्यांना म्हणजे त्यांच्या नोकरीमुळे त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला जास्त वेळ नव्हता. मम्मी खूप हे करायची, पण त्यांचा धाक म्हणजे त्यांनी डोळे जरी आमच्याकडे वटारून बघितले की आम्ही तिथेच शांत. इतका पप्पांचा धाक होता, पण तो खरं तर धाक नव्हता, ते प्रेम होतं, त्यांचे संस्कार होते. आणि त्या संस्कारातूनच आज आम्ही आमच्या जबाबदाऱ्या इतक्या छान रीतीने पार पाडतोय. तर म्हणजे आज कोणी आम्हाला त्यांच्या संस्कारामुळे गरीब नाही म्हणू शकत, एवढे श्रीमंत आज आम्ही आहोत त्यांच्या संस्कारांमुळे. मला शेवटी एवढंच म्हणावं वाटतं की पप्पा, तुमचा हात डोक्यावर असला की धैर्य मिळतं, तुमचं हसू समोर दिसलं की सगळं जग जिंकता येतं. पप्पा, तुम्ही आहात म्हणून आज आम्ही आहोत. तुमच्यामुळेच आमचं आज आयुष्य खूप सुंदर आहे. पप्पा, तुम्हाला तुमच्या 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुपे साहेबांची दुसरी कन्या स्वाती हिनं वाणिज्य शाखेची पदवी घेतली आणि पुढं MBA फायनान्स पूर्ण करून पुण्यात नोकरी स्वीकारली. स्वातीचे पती भूषण हे सुद्धा कॉम्प्युटर इंजिनियर असून ते मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत. या दोघांना कादंबरी नावाची एक गोंडस मुलगी आहे. नमस्कार, मी स्वाती वाघमारे, पप्पांची 2 नंबरची कन्या. नमस्कार, मी भूषण वाघमारे, मी त्यांचा 2 नंबरचा जावई. तू म्हण हाय. ही त्यांची नात कादंबरी वाघमारे. आमच्या लग्नाला तशी 6 वर्ष झाले, पण जे आतापर्यंत त्यांनी मला म्हणजे भरपूर मदत केली. जेव्हा पण आम्हाला त्यांची गरज होती ते आमच्या पाठीमागे उभे होते आणि त्यांनी मला असं मुलासारखंच ट्रीट केलेलं आहे आतापर्यंत. आणि मी म्हणजे त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसाच्या. थँक्यू. पप्पा मनाने खूप चांगले, म्हणजे त्यांचे जेवढे पण फ्रेंड्स वगैरे असे कधीच म्हणजे मी जेवढ्यांना पण ओळखते ते त्यांचं खूप चांगलं नाव काढतात. माझ्या पप्पांबरोबरच्या खूप आठवणी, जसे की बुधवार असला की पप्पांबरोबर बाजारला जायचं, पप्पा लेट नाईट आले की त्यांना ऑफिस पिकअप करायला जायचं. म्हणजे मला ते खूप छान वाटायचं. मी आमच्या दोघांकडनं पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू पण हॅपी बर्थडे आजोबा. तुपे साहेबांचा चिरंजीव आकाश, तोही तितकाच कर्तबगार. आकाशनं BSc आणि BCA म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ही पदवी घेतली. त्यानंतर MBAचं शिक्षण पूर्ण केलं. अमेरिकेत जाऊन तिल्लामोक पोर्टलँड ऑरेगॉन इथं आकाशनं 1.5 वर्ष इंटर्नशिप केली. परंतु वडिलांच्या इच्छेखातर आकाश पुन्हा भारतात परतला. आज आकाश पुण्यात IT क्षेत्रात कार्यरत आहे. आकाशचं लग्न जयमालाशी झालं. जयमाला BCA आणि MCA पूर्ण करून पुण्यात नोकरी करीत आहेत. या दोघांना जिया नावाची गोड मुलगी आहे. तुपे साहेब आणि जयमाला यांचं नातं सासरा सुनेचं नाही, तर अगदी पितापुत्रीचं आहे. नमस्कार, मी आकाश दत्तात्रय तुपे. नमस्कार, मी जयमाला आकाश तुपे. आज माझ्या आयुष्यातील खूप छान असा दिवस आहे, कारण की आज माझे आधारस्तंभ माझे वडील यांचा आज वाढदिवस आहे. पप्पा, तुमच्याबद्दल बोलायचंच झालं तर शब्द कमी पडतात. लहानपणापासून हवं ते तुम्ही दिलंय, तुम्ही चांगले संस्कार दिले, कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. तुम्ही खूप कष्ट केले, बाहेर खूप स्ट्रगल केलं, बट तरीही तुम्ही आम्हाला कधी ते जाणवू दिलं. तुमच्याकडून आम्ही शिकलो कष्ट म्हणजे काय, प्रामाणिकपणा म्हणजे काय, आणि कुटुंबासाठी जगणं म्हणजे काय. आज आम्ही जे काही आहोत ते तुमच्या कष्टामुळे, तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे आज
जे काही आहे ते सर्व तुमच्यामुळे. तर खरं बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतात. पप्पा, आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुम्हाला उत्तम आरोग्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमच्या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पप्पांबद्दल बोलायला खूप गोष्टी आहेत, पण माझ्याकडून पप्पांसाठी 2 ओळी. वडिलांची सावली आणि हक्काचा आधार, तुमच्या मार्गदर्शनाने उजळला आमचा संसार. सासरे म्हणून नाही तर वडील म्हणून लाभलात तुम्ही. तुमच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आम्ही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा तुम्हाला. आकाश यांनी कामानिमित्त अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, लक्झेंबर्ग, स्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रियासारख्या देशांना भेटी दिल्या आहेत. आता तुपे साहेबांना त्यांच्या मुलांनी प्रेमाची सक्तीची निवृत्ती दिली आहे. तुपे साहेब आता सुखानं आपल्या घरात, आपल्या नातवंडात रमून गेले आहेत. वयाच्या 55व्या वर्षापर्यंत तुपे साहेबांनी अपार कष्ट केले. तुपे साहेबांचं मन जरी थकलं नसलं तरी वयाबरोबर नाही म्हटलं तरी शरीर कुरकुर करतच. सध्या त्यांना मूत्रपिंडासंबंधी समस्या निर्माण झाली आहे. त्यांना दिवसाआड डायलिसिस घ्यावं लागतं. असं जरी असलं तरी तुपे साहेब परिस्थितीवर मात करून सकारात्मकतेनं जगत आहेत. आपला संपूर्ण वेळ ते नातवंडांच्या सोबत घालवतात. वर्तमानपत्र वाचतात, अलकाताईंना मदत करतात, टीव्हीवरचे मनोरंजक कार्यक्रम बघतात. अशा प्रकारे तुपे साहेबांचा संपूर्ण दिवस मस्त मजेत जातो. एक वेळ अशी होती, लहानसा आकाश चालायला शिकत होता. पडायचा, रडायचा आणि एक मजबूत हात त्याला उचलायचा. तो हात होता तुपे साहेबांचा. आज तेच हात थरथरतायत. किडनीच्या वेदनांनी शरीर कमकुवत झालंय, पावलं जड झाली आहेत. पण ते एकटे नाहीत. ज्या बोटांना धरून आकाश उभा राहिला, आज त्याच हातांना तो आधार देतोय. हा व्यवहार नाही, ही उधारी नाही, हे आहे फक्त प्रेम. लहानपणी त्यानं पाहिलं होतं, तुपे साहेब त्यांच्या वडिलांची सेवा करत होते. आज तोच संस्कार जिवंत झाला आहे. आकाशला नोकरी आहे, ताण आहे, धावपळ आहे, पण त्याच्या मनात एकच वाक्य आहे, हे माझे पप्पा आहेत आणि पप्पांची सेवा करणं माझं आद्य कर्तव्य आहे. पप्पा, तुमच्या प्रेमाचं छत्र आम्हाला हवं आहे. आपल्या कुटुंबाचा तुम्ही अभिमान आहात. वेळ प्रसंगी हिंमत देणारे आहात. आमच्यावर सदैव प्रेमाची बरसात करणारे पप्पा आम्हाला सदैव हवे आहेत. पप्पा, आज तुमचा 60वा वाढदिवस. या षष्ट्यब्दीपूर्ती महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हा सर्वांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सोमनाथ रखमाजी तुपे. माझे बंधू हे पूर्वीपासून खूप मन मिळावू, सर्वांना, कुटुंबांना आणि सर्वांना एकत्र घेऊन चालणारे असं व्यक्तिमत्व आहे. आम्ही लहान असताना आम्हाला कायम सुचवायची का तुम्ही असं केलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, शैक्षणिक याच्यामध्ये तुम्ही इथपर्यंत गेले पाहिजे, तरच पुढं काहीतरी तुमचं निभावू शकतं. असे वारंवार सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करत राहायचे आणि आज पण ते करत आहेत की त्यांनी कुठावर कुणावर जर प्रसंग आला तर ती कधी प्रकारे त्यावेळेस मागं हटत नाही. स्वतः पुढे येणार आणि सांगणार, तुम्हाला काही अडचण आहे का, मी आहे तुमच्या पाठीमागं, तुम्ही अजिबात पाठीमागं हटायचं नाही. ही त्यांची सचोटी होती आणि त्या सचोटीने बरेचसे आमचे जे नातलग आहे किंवा काय वगैरे आहे त्यांच्या याच्यानुसार पुढे गेलेले आहेत आणि त्यांचं योग्य प्रकारे आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. आणि त्यांना या निमित्त मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या परिवाराकडून आणि कुटुंबाकडून. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय निवृत्ती तुपे. आज माझ्या आयुष्याचा प्रवास पाहताना मन भरभरून येत आहे. 60 वर्षाचा हा जीवनपट कधी संघर्षाचा, कधी आनंदाचा, कधी जबाबदाऱ्यांचा, कधी संकटाचा.
पण प्रत्येक टप्प्यावर मला माणसाने साथ दिली. माझ्या आयुष्यात माझे आई वडील, माझी पत्नी सौभाग्यवती अलकाताई, माझी मुलं, माझे कुटुंबीय, माझे नातेवाईक, मित्र, सहकारी, गावकरी, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि विश्वासामुळंच मी आज इथपर्यंत पोहोचलो. एक गोष्ट नेहमी जाणवते, माणूस एकटा काहीच नसतो आणि कोणीच नसतो. त्याच्या मागे असतं कुटुंब, कुटुंबाची ताकद, मित्रांची साथ आणि समाजाचा आशीर्वाद. आज मी जो काही आहे आणि आज मला जे काही मिळालं आहे आणि मिळवलं आहे ते सगळं तुमच्या साथीनं, तुमच्या मार्गदर्शनानं आणि तुमच्या आशीर्वादामुळे. आयुष्य कधी थांबत नाही. अंतिम क्षण कुणालाच दिसत नाही आणि कळतही नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माणसावर प्रेम करावं, चांगलं काम करावं आणि आठवणीत राहील असं काहीतरी करून जावं. हेच माझं सर्वांना नम्रपणे सांगणं आणि हीच काय ती माझी शिकवण. माझ्या आयुष्यात साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानतो. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास हाच माझा खरा खजिना आहे. जर कधी न कळत कुणाला दुखावलं असेल तर मनापासून मी माफी मागतो. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. या जीवन प्रवासात तुम्ही सगळ्यांनी मला लाख मोलाची साथ दिली. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातच माझं आयुष्य पूर्ण आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमचा सदैव ऋणी दत्तात्रय तुपे. माझं नाव रमेश निवृत्ती तुपे. आम्ही 3 भावंड. दत्तात्रय निवृत्ती तुपे हे माझे सर्वात मोठे भाऊ. त्याचा 60वा वाढदिवस असताना माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी सौ सुनीता विलास वागचौरे. माझ्या दिरांबद्दल बोलू शकते की माझ्या मिस्टरांचे ते मावस भाऊ आहे, पण ते एकदम राजा माणूस. कधीच कुणाला आयुष्यात कधी दुखावणार नाही आणि एक शब्द सुद्धा वाईट बोलणार नाही. ते खूप साधे आणि सरळ, कुणालाही काही बोलू शकत नाही. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी विलास वागचौरे, दांदरफळ, सध्या स्थायिक पुणे. मी शाळेला 8वी ते 9वी 10वीला लोणीला असताना हे मावस भाऊ माझे दत्तात्रय निवृत्ती तुपे लोणी यांचं सहकार्य म्हणजे लाख मोलाचं सहकार्य आहे. आणि वाढदिवसाच्या त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही साईबाबा चरणी प्रार्थना. नमस्कार, मी विलास नामदेव साळुंके. दत्तात्रय तुपे आमची दाजी आहे. खूप मनमिळावू स्वभावाचे आणि कोविडच्या काळात मला जर खरा आधार मिळाला असेल तर माझे वडील आणि आमची दाजी. आणि रोज एक एवढा मानसिक आधार दिला ना, म्हणजे अक्षरशः मला आत्ता पण बोलताना शहर येतात अंगावर. तर त्यांना येणाऱ्या शेतपूर्तीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी हिरक महोत्सवी साजरं करावं अशी ईश्वरचरणी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. नमस्कार, माझे नाव सुभाष नामदेव साळुंके. माझे दाजी दत्तात्रय निवृत्ती तुपे सख्खे मिळवणे 2 नंबरचे. ते स्वभावाने चांगले आणि मार्गदर्शन त्यांचं आम्हाला भरपूर दिलेले आहे. त्यांनी पण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी कारभारी दादा वाघमारे. म्हणजे श्री दत्तात्रय निवृत्ती तुपे हे आमची व्याई आहे. त्यांची मुलगी आमच्या मुलाला दिलेली असल्यामुळं आमच्या दोघांचे खूप चांगले संबंध गेले 5-6 वर्षापासून आहे. त्यांच्या वाढदिवसाला आमच्या वाघमारे फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रतिभा कारभारी वाघमारे. आमचे व्याई खूप मनमिळावू आणि खूप चांगल्या स्वभावाचे. त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य खूप समाधानाचे सुखाचे जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नमस्कार. माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. लहानपणीपासून स्वभाव लय चांगला आहे त्याचा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्ते, मी शिवाजी भगवंता काळे. तुपे साहेब माझे घनिष्ठ मित्र. आमची गोल्डन गँग होती. आम्ही 7-8 जण असे इतके क्लोज मित्र होतो की आम्ही एकमेकांना सोडून कुठे जात पण नव्हतो. कुठं ट्रिपला फिरायला कुठे जायचं असलं की आम्ही कंबाईन बरोबर जायचो. आणि सर्व्हिसमुळे आमचा खरा संबंध आला. माझी बदली ज्यावेळी संगमनेरला झाली त्यावेळेला तुपे साहेब संगमनेरलाच होते. आणि नंतर मग आमचा तो ग्रुप तयार झाला संगमनेरला. त्या ग्रुपमध्ये एक वेळेस आम्ही संगमनेरहून येत होतो मीटिंग संपल्यानंतर. त्यावेळेस अशी घटना घडली की आम्ही त्या घाटातून येताना आमच्या तुपे साहेबांचीच गाडी होती. माझ्याकडे गाडी पण नव्हती तेव्हा. आणि त्यांच्या गाडीवर पाठीमागे बसून येत होतो आणि आम्हाला एक गाडीने कट मारला. तर त्या कटमधून म्हणजे दैवाची नाही पण तुपे साहेबांची कृपा म्हणून आम्ही दोघे वाचलो. की त्यांनी त्या म्हणजे रस्त्याच्या साईडला गाडी गेलेली असताना परत पडताना त्यांनी म्हणजे कसं काय केलं मला पण आठवलं नाही. पण त्यांची कृपा म्हणून आम्ही दोघं पण वाचलो. त्याच्यानंतर तुपे साहेब आणि आम्ही जवळपास 30 वर्ष आम्ही बरोबर नोकरी केली. आमचे भरपूर असे म्हणजे घरगुती संबंध पण चांगले आहेत. त्यांचा मुलगा आकाश, माझा मुलगा नीरज, ते पण एकमेकांचे मित्र आहेत. तुपे साहेब, तुमच्या वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे तुपे साहेब. नमस्ते. नमस्कार, मी जयंत धर्माधिकारी. दत्तू तुपे आणि मी पहिल्यापासून म्हणजे अगदी पहिलीपासून आम्ही वर्गमित्र. आणि आज तागायत आमचे अतिशय घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध. सांगण्याजोग्या खूप आठवणी आहेत. आणि ह्या त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आकाशने हा जो उपक्रम घेतला की त्याच्या मित्रांच्या सगळ्या प्रतिक्रिया जुन्या आठवणी सांगायच्या, हा अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आहे. दत्तू तुपे, प्रकाश आहेर आणि मी आम्ही मिळून 86 साली 87 साली एक गणेशोत्सव सुरू केला होता लोणी खुर्दमध्ये पहिल्या प्रथम दुर्गा मंदिराजवळ. आणि एक 5 वर्ष आम्ही हा उपक्रम चालवला. तिथून जुळल्यानंतर बाकीच्या मंडळींनी तो उपक्रम चालवला. त्यानंतरही बऱ्याच प्रसंगात आम्ही एकत्रित होतो. त्याच्याकरता मुलगी पाहायला घ्यायची तर आम्ही दोघं बरोबर असायचो. त्याचं लग्न, मुलांचे जन्म, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे आता सध्या वेळ समोरून फिरतोय अशी परिस्थिती. आमच्या दोघांमधल्या संबंधाचं एक उदाहरण सांगतो. 10वी नंतर आम्ही दोघे पॉलिटेक्निक साठी सिलेक्ट झालो. पॉलिटेक्निकला आम्ही ऍडमिशन घेतलं. नंतर त्याने त्याचं ऍडमिशन कॅन्सल केलं आणि त्याने 11वी 12वी PUCला जॉईन केलं आणि मी पॉलिटेक्निक कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर पुढं त्याने फुलतांड्याला शेतीशाळेला ऍडमिशन घेतलं. शेतीशाळेला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिलाच शनिवार रविवार होता आणि शनिवार रविवार सुट्टी म्हणून शुक्रवार रात्री तो घरी यायचा होता. त्याची वाट पाहत मी त्याच्या घरापासून स्टँडपर्यंत 2 चक्कर झाल्या आणि 3ऱ्या चक्करला तो स्टँडवरून घरी येताना मी परत स्टँडकडे जाताना आमच्या दोघांची नजर झाली. आणि तो प्रसंग म्हणजे मी अजूनही विसरलेलो नाही. इतके आमच्या दोघांमधले घनिष्ठ संबंध. एका साध्या स्वतः शब्दात सांगायचं, सगळी मस्ती आम्ही बरोबर केली. काही कारणामुळे आता त्याची ड्युटी, त्याचं फिरणं, नंतर ड्युटीमुळे त्याच्या बदल्या, त्याच्यामुळे थोडस आमचं दिवसभर भेटणं होत नसायचं. पण संध्याकाळी कधी ना कधीतरी आमची भेट व्हायची, पूर्ण कुठेतरी हात तरी किनार व्हायचा. त्याच्यानंतर आता हे तो सध्या पुण्याला आकाशकडे असतो. त्याच्यामुळे जरी आमची भेट होत नसली तरी आमचं फोनवरती काहीतरी संपर्क होतो. आणि मला खात्री आहे
की त्याला पुण्यामध्ये सुद्धा करमत नसणार आहे. त्याला इकडची सवय आहे सगळी आणि तो लिहिणी सोडून राहू शकत नाही अशी परिस्थिती. तो लिहिणीत परगणार मला 100% खात्री. अशा माझ्या मित्राला, माझ्या लहानपणापासूनच्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या वाढदिवसानिमित्त मी सांगू इच्छितो की त्याला एक अतिशय आरोग्यमय, अतिशय सुंदर असं जीवन त्याला पुढचं आयुष्य मिळावं ही सविनय प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार, मी संतोष तात्याबा थिगळे. मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून राऊरी पंचायत समिती येथे काम करत आहे. मी शासकीय सेवेमध्ये मी साधारणतः 2003च्या सप्टेंबर महिन्यामध्ये मी शासनाची जी पहिली बॅच होती तर त्यावेळेस कंत्राटी पद्धत जी सुरू झाली त्यावेळेस मी पंचायत समिती संगमनेर ते जॉईन झालो. त्यावेळेस दत्तूभाऊंची आणि माझी ओळख झाली. तर त्यांनी आम्हाला एका लहान मुलाप्रमाणे ओळख हे दिले आहे आणि आमच्या त्यावेळेच्या काळामध्ये मासिक जे वेतन होते आमचे 2,500 रुपये मानधन असं आमचं 2500 रुपये इतके आम्ही काम करत होतो. तर त्यावेळेस जो आधार देण्याचं काम आणि आम्हाला जपण्याचं काम त्यांनी आम्हाला त्या काळात केलेलं आहे. 2,500 मध्ये परवडत नसताना नोकरी सोडून देण्याचा विचार अनेक वेळा आमच्या मनामध्ये आला. परंतु दत्तूभाऊंनी सांगितले की येणारा काळ हा थांबत राहत नसून निघून जातो आणि कष्टाला पर्याय नाही. त्या हेतून प्रेरित होऊन मी ती नोकरी स्वीकारली. माझ्या नोकरीच्या काळात त्यांनी मला प्रचंड जीव लावला आणि मला मोठ्या भावाप्रमाणे मला त्यांनी जीव लावलेला आहे आणि सेवा दिली आहे. माझ्या घरबांधणीच्या काळामध्ये त्यांनी मला जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये लोन करून त्यांच्या नावावर करून दिले आणि त्यावेळेस त्यांनी याच्या ऋणात मी त्यांच्या कायमचा राहणार आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी प्रमोद एकनाथ कानडे, ग्रामपंचायत अधिकारी. सरांना 60व्या वाढदिवसानिमित्त आमच्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. मी बाबासाहेब राशीनकर, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी. आज दत्तात्रय तुपे साहेब सेवानिवृत्त विस्तार अधिकारी हे आमचे एकदम जिवलग मित्रासारखे आणि एकमेकाशी संबंध आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप काही माझ्या अगोदर ते विस्तार अधिकारी असल्यामुळे त्यांनी मला काही सूचना वगैरे दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही त्या कामकाज करायचो आणि आज त्यांचा 60वा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप आमच्या परिवारातर्फे व आमच्या मित्र परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. तसेच त्यांना आरोग्य चांगले लावो आणि त्यांच्या हातून उर्वरित जीवनासाठी खूप सुखमय दिवस जावो आणि त्यांच्या हातून देश सेवा घडो हीच परमेश्वरच्या प्रार्थना. नमस्ते, मी दिनकर टिके, ग्रामपंचायत अधिकारी, राहता सेवानिवृत्त दत्तात्रय तुपे साहेब. मी इथे राहत्याला बदलून आल्यानंतर तिथे आमची ओळख झाली. मी सध्या त्यांच्याच गावात वास्तव्यास आहे आणि त्यांनी आम्हाला खूप खूप मार्गदर्शन केलं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी राहता पंचायत समिती ग्रामपंचायत अधिकाऱ्यामार्फत व माझ्या कुटुंबाच्या वतीनं जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इथून पुढे त्यांना निरोगी आयुष्य भेटो. नमस्कार, मी अर्जुन चांगदेव साळुंके, सनेगाव आणि श्री दत्तात्रय तुपे हे माझे दाजी. तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी श्री सुभाष पाराजी तुपे, चनेगाव हायस्कूल येथे कार्यरत असून माझे मोठे बंधू दत्तात्रय निवृत्ती तुपे हे सर्वात माझे मोठे भाऊ, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझं नाव सुशील कुमार सुभाष साळुंके, मी राहणार चनेगाव आणि माझं शिक्षण BE कॉम्प्युटर झालेलं आहे आणि त्याला लग्नाला मुलगी बघत आहे. तुमच्या असेल तर फोन करा सुभाष साळुंकेंना. फोन करा. आणि माझ्याकडून मामाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्य आमचे लाभो